आता तुम्ही जे एम ठेवला त्या एम कडे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप पाऊल उचलत गेला त्याच्याकडे, तर ते काय होईल तुम्हाला, ते कधी ना कधी ते साध्य होईलच. आणि लक अशी गोष्ट आहे, लकची डेफिनेशन कसं करता येईल माहिती आहे नाही. आता मी इथून गावात निघालोय आणि मला गावात जायचं आहे 1 मिनिटामध्ये बस स्टँडला, आणि चालत गेलं तर 2-3 मिनिट लागतील, वेळ लागते. आता मी चाललोय सहज, तेवढ्याच सचिन आले गाडीनं आणि कुठं निघाल गड आणि खाली चाललोय असं गडबड आहे, बसा गाडीवर. तर सचिन कोण झाला, लक. आणि माझं एम काय आहे, बस स्टँड. मी चाललोय कुठं, बस स्टँड. हे एवढंच म्हणायचं मला, दुसरं काही नाही. आपल्या एमकडं तुम्ही स्टेप बाय स्टेप पाऊल उचलत चला, ऑटोमॅटिक यश मिळते आणि त्यातून गॉडने दिलेलं लक साथ देते. ठीक आहे, थँक्स टू ऑल. संदीप. मला तर काय बोलायचं नाही आमचे हैदराबादचे टोटल क्लास झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे एक रमेश सर म्हणून होते. ते रमेश सर फक्त एकच म्हणायचे प्रत्येक वेळेस, क्लासमध्ये जर एंट्री झालेले असते आणि कोण आगाव करत असेल विदाऊट इंटेन्शन बाहेर गवे क्लास, हा त्याचा प्रत्येक वेळेस पॉईंट राहायचा. आणि तुम्ही विदाऊट इंटेन्शन क्लासमध्ये एंट्री करायचं नाही कधी पण. म्हणजे काय तर इंटेन्शन तुम्ही क्लासला येता, ते इंटेन्शन तुमच्या दिमागमध्ये फीडच करून ठेवायचं की तुम्हाला पोहोचायचं कुठं. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं इंटेन्शन इरेज करू नका तुमच्या माइंडमध्ये, एवढंच सांगायचं. कारण की तुम्ही आले हैदराबादचं सांगतो तुम्हाला, आमच्या हैदराबादचं टोटली ग्रुप असा होता, म्हणजे गँग होतो माझ्या शब्दामध्ये. गँग शब्द मला शब्द बसताय. आमची युनिटी जशा प्रकारची होती त्या प्रकारे तुम्ही पण तुमची युनिटी करा आणि तुम्ही पण तुमच्या इंटेन्शनला महत्त्व, म्हणजे प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी द्या तुमच्या. बस एवढंच बोलायचं, दुसरं काय फक्त तुमचं ड्रॉबॅक्स आमच्या दोघांना तिथं सांगतो. हां, माझी तर जीवलग मित्र आहेत, जीवलग मित्र आहेत खरंच. बचपन म्हणजे लहानपणापासून जे नाही, कॉलेजमध्ये भेटले लहानपणासारखीच मित्र बसले माझे दोघे. जीवन मरण हिंजाव असलेले झाले. थँक्यू तुमच्या दोघांचं पण एकदम. आता सध्या माझ्या हृदयाचे टोके धन्यवाद. शांत दिला मला धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आय एम सचिन. फर्स्ट मला सांगायचं की तिथून उठून इथं आल्यानंतर 2 मिनिट शांत थोडं उभा राहिलं तर चालेल आपल्याला. कारण मला पण आता जे म्हणजे केअर करायला मी सध्या वेगळंच होतं. इथं आल्यानंतर जे तिथं डिसाईड केलं राहतो आपण, तिथं जाऊन बोलायचं, मला असं सांगायचं मित्रांना, हे म्हणजे एम त्यांचं दाखवायचं, हे करायचं, डिसाईड म्हणजे त्यांच्या एमबद्दल आपल्याला काहीतरी सांगायचं. पण तिथून उठून इथं आल्यानंतर जे काही आपलं विचार केलं जातं ते लगेच फॉरवर्ड होतं. कारण आपल्या माइंडवर आपलं जे कंट्रोल राहतं ते फ्लो लगेच निघून जातं. कारण काय, आपण स्केअर्ड पण तिथून उठून इथं आल्यानंतर आपण बोलू शकतो का नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण हिंमत आणि जे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. जे बोलायचं आहे ते आपलं, दुसरे काय बोलताय, दुसरे काय करतात याचा संबंध आहे, आपण करायचं काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. एम सर्वात लाईफचा सर्वात मोठा खेळ आहे एमचा. आपल्या एमचा एज्युकेशन लाईफमध्ये म्हणलं तर जे आपण डिसाईड केलं आहे आपलं फ्युचरमध्ये जे काही आपल्याला बनायचं आहे एम, ते एम फर्स्ट तुम्ही डिसाईड करा मेनली की त्याच्याकडे कसं जाता येईल. जे काही आता तुम्हाला नॉलेज इथं भेटलंय त्या नॉलेजला पुढे इन्क्रीमेंट करून दुसऱ्यांपासून कसं देता येईल. आणि विशेष करून आपल्याबरोबर जे विद्यार्थी आहेत, आता विशेष करून तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या बॅचला BCSच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर 60च्या वरील विद्यार्थी, म्हणजे 60च्या वरील विद्यार्थी असतील. आता आहेत तिथे आपल्या क्लासमध्ये फक्त 10 विद्यार्थी. विचार करा, फक्त 10 विद्यार्थी उमरग्यामधून BCSच्या कम्प्युटर फील्डकडे जात आहेत. म्हणजे आमच्या हैदराबादमध्ये एका बॅचला 700 विद्यार्थी होते. सकाळी 6ला बॅच सुरू झालेली, संध्याकाळी 10 वाजेला बॅच चालू होती. 700 गुणिले बघा, तिथे 2 तासाला एक बॅच होती. तेवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही तिथं गेलो. म्हणजे इथं उमरग्यामध्ये काय आहे आपली कॉम्पिटिशन, भरपूर जगामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे. तुम्ही इथून जर बाहेर पडलो तुम्हाला भरपूर कॉम्पिटिशन भेटणार आहे. त्यांना टक्कर देण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे. पास त्यासाठी कॉन्फिडन्स तुम्ही फर्स्ट. आता मी इथं आलो 2 मिनिट मला पण कळलं नाही. आता मी सुरू केलोय पण चालेल ना, आल्यानंतर मी घाबरलो बरोबर आहे, पण आता चालू आहे. म्हणजे मला जे बोलायचं तर मी डिसाईड केलं, आता काय होणार ते महत्वाचं आहे. तुम्हाला डिसाईड करा, फक्त करायचं काय आहे. होईल म्हणजे तुम्ही घाबरचा, स्केड होचा, दुसरे साथ देतील ना तुम्हाला, दुसरे नाही तर स्वतःचा एम आपण फिक्स करा. नंतर बस पुढं सांगायचं.
थँक्यू फॉर ऑल फ्रेंड्स. एंड दोन शब्द अरे हात एकटाच पर्सन राहिला. पिसके बाबा तुमचे शब्द अनमोल आहेत आमच्या अनमोल शब्द आहेत तुमचे अनमोल वचन. हात करून या फक्त आशीर्वाद. यशस्वी भाऊ. आता तुम्ही सांगितलं मला सांगायची गरज नाही. हा शेवटचा दिवस आहे. तो हा शेवटचा दिवस नाही, ही तर आपली सुरुवात आहे. हां खलास. पुढील आपल्याला काय तर करिअर करण्यासाठी, कुणाला पुढे जायसाठी, कुणाला मागे यायसाठी, कुणाला काही बंधनामध्ये बांधण्यासाठी. आणखी काय बोलू? हे दोन तीन महिन्यामध्ये काय फील झालं तुम्हाला? ह्या महिन्यात सांगू नको. एक 2-3 दिवस आलो होतो क्लासला. आमचे परम मित्र बंधू राईट. सत्यवचन सत्यवचन याने आम्हाला पुढे बोलवले, तेव्हापासून आम्ही बंदच केलं. माझ्या भावानं बंधू प्रेम जागृत केला माझ्यावर. तुम्ही त्या नक्कीच नव्हतं मला असं वाटलं, त्यामुळे मी आलं नाही. आणखी बोलायचं काय, आमचे परम मित्र वरदयाचे शिल्पकार माननीय श्री तन्मय दादा, मंगेश दादा, आणखी संदीप दादा. अरे पुढे तर तो शिल्पकला आहे, माझा मित्र आहे. तुम्ही भावाला एकच सांगणार आहे, भावा विनाकारण कोणत्या मुलीला मुलाला बोलतो, स्वतःच्या मनाला एवढंच सांगणार. तन्मय तर तू लाजाळूच फारायचं, कुणाला लाजून जाऊ नको, घेऊ नको. मी आहे ना पाठीशी. मंगेश काय माचो आहे ना, मला काय येतं काय नाही माणूस त्याच्यापासून नाव राहिलं. आणखी आपले गरुड सर, गरड घाबरायचंच नाही, तुम्ही हवेतच असा द्या. सुदर्शन तर आता काय सगळ्यांना श्री हरीच्या हातात आहे, तिला काय सांगायची गरज नाही. सचिन तर आमचे हृदयामध्ये कोरलेली झालं. आणखी तुम्हाला नाव म्हणणार नाही, घेतो आम्ही घरामध्ये, त्याच्यामुळे आता ते आता त्यांना काय सांगायची गरज नाही, थोडं बोलतो. ठीक आहे ते अजून उपहाराचा कार्यक्रम होईल आता. गिफ्ट जर दोघाला आणले असतील तर अजून एक कसं होतं, मॅचमध्ये कंडिशन असते कसं, ऑस्ट्रेलिया भारत मॅच चालू आहे आणि शेवटचा एक बॉल राहिला आहे 6 रन करायचे. धोनी खेळायला आणि फक्त तुम्हाला एवढंच माहिती की एक बॉल झाले 6 रन करायचे. कसं होईल त्यानं तर सगळे ट्रेन करून टाकले सगळ्यांना. फक्त करायचं काय, त्या धोनीला ठिकाणी आपल्याला प्लेस करा आणि बघा काय करायचं. Maybe 6 or not. बस. खास करून एक गोष्ट झाली होती, एक फॉर्म डिझाईन केली होती तन्मय आणि मंगेश. त्याच्यामध्ये केरळ होतं की डेटा इन्सर्टच होत नव्हता. असं झालं की एक दिवस गेला, एक रात्र गेली, दोघं जण 3-3 वाजेपर्यंत बसून त्या गोष्टीवरती विचार करणार. त्याच्यामध्ये एकच चूक होती अशी, एक डॉट आणि एक टेक्स्ट. कॉमा
एवढीच मिस्टेक होती. त्या मिस्टेकमध्ये म्हणजे बदल करण्यासाठी कमीत कमी 3 दिवस गेले होते. ते मी बघितलेलं होतं, पण मी याला काय म्हणायचो की फक्त चेक करा, सगळं बरोबर. सगळेजण चेक केले, प्रत्येक कुणालाच ती मिस्टेक सापडलेली नाही. शेवटी मी त्यांना असं केलं की बाबा तुमच्यामध्ये ते जर नाही सापडत असेल तर एक ॲप्लिकेशन तयार करा. त्याच्यामध्ये रिसर्चचे म्हणजे ते ॲक्च्युली एरर होतं डेट टाईम पिकरचं, परत कोंबो बॉक्सचं. 2 जागीच मिस्टेक होते. एक लहान मॉड्यूल बनवायला लावला त्यांना डिपार्टमेंटचं. त्याच्यामध्ये कोंबो बॉक्स, डेट टाईम पिकर, टेक्स्ट बॉक्स त्याला ॲड करून दाखवतो. 3 फील्ड्स ज्या होत्या त्या ॲड करण्यासाठी कमीत कमी किती वेळ गेला असेल? फक्त 3 कंट्रोलमधली इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं किती वेळ गेला असेल? येस, 3 तास. 3 तास. डॉट टेक्स्ट डॉट व्हॅल्यू मधला बटनला 3 तास. आणि सुरुवातीला सांगते वेळेस डेट टाईम पिकरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की डेट जर घेतला असेल त्या ठिकाणी डेटा टाईप तर डॉट व्हॅल्यू मी सेंड करायचं. त्याच्यामध्ये पण एक ड्रॉबॅक होता की त्या ठिकाणी डेट आणि टाईम दोन्ही पण एकत्र जातो. त्याच्यामुळे तो डाटा काय होत होता, व्हॅल्यूनी स्टोअर होत नव्हता, त्याला व्याख्यांमध्ये कन्वर्ट करून पाठवावं लागतं. तर त्या गोष्टीवरती डेट टाइम जे पिकर आहे की जर ते व्हॅल्यू नावाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये डेट अँड टाइम असते, ते टाइम काढून टाकायचं, डेटच ठेवायचं. डेट म्हणजे स्ट्रिंग जे आहे डेट आपण स्टोअर करतो तर ते पूर्ण टाइम आणि डेट गेल्यामुळे ते सफिशियंट म्हणजे स्पेस त्या ठिकाणी स्टोअर होतं. डॉट व्हॅल्यूने जर सेंड केलं तर त्या व्हॅल्यू प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी असते डेट टाईम पिकर. डेट टाईम पिकरच्या प्रॉपर्टीमध्ये व्हॅल्यू म्हणजे एक लहान एक कंट्रोल म्हणजे एक सेट केलेलं प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीमध्ये टाईम प्लस डेट होते. ते डेट काढून टाकल्याच्या नंतर ते स्टोअर होते डेट टाईम पिकर. नाही तर डॉट टेक्स्टनी स्टोअर करावं लागेल आणि डेटाबेसला बॅकएंडला जे डेटा टाईप आहे ते व्यारक्यार सेट करावं लागेल, तेव्हाच ती पूर्ण इन्फॉर्मेशन स्टोअर होते. तर ऑलरेडी होतं. एवढ्या गोष्टीमुळं त्यांना जवळपास 2 ते 3 दिवस त्यांना म्हणजे ते सतवल्यासारखं झालं. रात्री झोपीत पण त्यांचं तेच होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काल दिवसभर रिपोर्ट्स तयार करण्याच्या ओळामध्ये, तर रात्री माझ्या ते रिपोर्ट्सची लाईन असते बॉक्स टाकायचं. झोपलेलो होतो मी, तर मला झोपायच्या पहिले एकच आठवण येतं, पहिल्यांदा लाईन इन्सर्ट करून बघतो. असं होतं झोपलेलं. प्रोग्रामिंगचा टेक्नॉलॉजी एवढं डोक्यावरचं घेऊ नका. ज्यावेळेस आठवण त्यावेळेस ते काम करायचं आणि अदरवाईज त्याला सोडून द्यायचं. प्रत्येक वेळेस तेच डोक्यामध्ये ठेवायचं. तुमच्या दोघांसाठी खास घरी गेल्यानंतर जेवण करायचं, रिलॅक्स माइंडने टी व्ही वगैरे बघायचं, नंतर अभ्यास करायचा आणि झोपायचं. तर 3 दिवस त्याला घेतले. 3 दिवस तुमचे इम्पॉर्टंट होते या काळात. आम्हाला काय 10 दिवसही म्हटलं तर काय प्रॉब्लेम नाही. तुमचं जास्त लर्निंग पॉईंट अभ्यास तुमचा स्वतःचाही करा, MCAचा किंवा कॉलेजचा करा. ठीक आहे. स्टार्ट असं काय बसणार त्याची माणसं हां महेश गुरुजी नाही घे सांगतो. सुदर्शन सर आम्ही अरे घेतलो.